presenting to you जगत पुण्यातून आलेलो आहे. तसे आम्ही नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. तर आज 30 तारीख आहे. मी ऑलरेडी शॉर्ट टाकलेला आहे की 30 तारखेला म्हणजे 30 ऑगस्टला एंडोव्हेन नेदरलँड्समधील एंडोव्हेनमध्ये गणेश प्रोसेशन असणार आहे. ही जी मिरवणूक असणार आहे खूप भव्य मिरवणूक असते. यावर्षी मी सुद्धा लेझिममध्ये आहे. तर अशा ढोल ताशाच्या गजरात लेझिमच्या तालावरती आपले हे गणपती बाप्पाची मिरवणूक निघते. हे भक्तांना एकदम डोळे दिपून जातात. त्याचबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत आणि आपलं जे फेस्टिवल हे फूड शिवाय कंप्लीट होत नाही. तर तिथे 21-25 स्टॉल्स असणार आहेत. हे मी सगळं तुम्हाला या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की यावर्षी लेझिममध्ये मी आहे, तर छानपैकी अशी नऊवारी साडी घालणार आहे. पटकन तयार होऊन तुम्हाला मी भेटते आणि आपण सगळेजण जाऊ सिटी सेंटरला, जिथं ही मिरवणूक निघणार आहे. आणि देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. तू काय येणार लेझिम नेक्स्ट टाइम? ओके, नियाला नेक्स्ट टाइम लेझिम करायची आहे. तर चला मी पटकन रेडी होते. चला मंडळी, मी अशी छान तयार झालेली आहे. कशी दिसते आहे कमेंट मध्ये सांगा. आता लेझिमसाठी जाऊया आपण सेंट्रममध्ये. तुमचं सुद्धा एंडोव्हेन मधल्या मिरवणुकीत स्वागत आहे. चला. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, दुःखहर्ता विघ्नाची, दुर्विघ्न प्रेम कृपा जयाची. काय काय आहे मेनू गायत्री स्वादचं? वांग्याची भाजी आणि भाकरी, झुणका, खरडा. अरे वा 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 वा, यम. झुणका भाकरी आणि वांग्याची भाजी, खरडा. झुणका आणि भाकरी मस्त. काय कचोरी चाट. थँक्यू. हा मराठी मित्रमंडळाचा गणपती उत्सव आपल्याला कसा वाटतोय? किती वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहेत या महोत्सवामध्ये? ह्या यंदाचा 3रा वर्ष आहे. बरं. तर जवळजवळ गेली 2 ते 3 हजार लोक येत आहेत दरवर्षी. बाहेरून लोक येतात नेदरलँड मधून. तर खूप छान कार्यक्रम ते अरेंज करतात. आणि त्या फेस्टिवल मध्ये मिष्टान्न लागतं, सगळं छान जेवण लागतं. तर असे सगळे फूड स्टॉल आहेत. तर ही आम्ही पाणीपुरी घेतलेली आहे. अगदी भाजी भाकरी पासून सगळं फूड अवेलेबल आहे इथं. त्यामुळं आम्ही खूप एन्जॉय करतोय. कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करता? आता आरती चालू आहे
आणि थोड्या वेळासाठी इकडे खाण्यापिण्याची सोय झालेली आहे. यानंतरचा काय कार्यक्रम आहे? आता याच्यानंतर गणेश प्रोसेशन स्टार्ट होईल. तर लेझिमचा कार्यक्रम असेल, लेझिम असेल आणि प्रोसेशन निघेल जे सिटी सेंटरवरून पुन्हा या ठिकाणी परत येईल. गणपती महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून तुम्ही आलेला आहात? आम्ही महाराष्ट्रातून पुण्यातून आलेलो आहे. तसे आम्ही मूळचे बार्शीचे, सोलापूर जिल्हा, पण आम्ही राहतो पुण्यामध्ये. बरं, आता सांगा, गणपती उत्सव कुणी चालू केला महाराष्ट्रात, पूर्ण भारतात? लोकमान्य टिळक. यस, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वाजलेत, आम्ही जस्ट घरी आलो. आता हे सगळं गेटअप काढायचं आहे मला. आणि इथून पुढं परश लक्षणमधली आज 3रा दिवस आहे, तर त्याची आज आरती आहे, तिथे जाणार आहोत. तर चला आपण तिकडे जाऊया. दर्शन करता देव का आद्य मध्य अवसान, स्वर्गन के सुख भोग कर पावे मोक्ष विधान. जैसी महिमा आपसे. आपकी जो आत्मा है, आपकी आत्मा, आपके शब्द, आपकी बोली और आपकी जो क्रिया है, ये एक लाइन एक जैसी होनी चाहिए, तब जाके आप आर्जव धर्म का पालन कर सकते हैं.
इसका मतलब ऐसा है कि आपका मन शुद्ध होना चाहिए। आपका मन शुद्ध है, साफ है, तो ही आपकी बोली अच्छी होगी, आपके जो शब्द निकलेंगे वो सच्चे होंगे और वैसा ही आपका कर्म भी होगा। ये आदमी सुनता ही नहीं है, जैसा बोलेगा वैसा ही करेगा, तो उसको आदमी सीधा नहीं बोलता है। उसके मन में खोट नहीं है, उसके मन में खोट नहीं है, पर उसको लोग सीधा नहीं बोलते हैं। अपनी पूजा में है, मन में हो ऐसो तने से उचरे तने से हो ऐसो मन से तो फिर उस अपने देख निर्मला रसी जैसा ये देखो आईने में अपन जो देखते हैं ना खुद को, वो आईना कैसा बताता है, आप जैसे है वैसे ही बताते हैं। वैसा आपका मन होना चाहिए कि आप जैसा मन में है वैसा ही आपका तन से होना चाहिए और मन से भी होना चाहिए। ऐसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड हो तो लोगों को पसंद नहीं आते हैं। लोगों को ऐसे चाहिए डिप्लोमेटिक पॉलिश बात करने वाला, वो हिसाब से लोग नहीं उसके लिए क्या है, सत्य वचन आपको बोलना है, पर कौन सा बोलना है, हित मित प्रिय भी सत्य वचन बोलना है। जैसे कोई हर्ट हो ऐसा भी नहीं बोलना है, किसी का बुरा हो वो भी नहीं बोलना है, तब आपने चुप हो जाना है। ऐसा अपना धर्म बताता है। नहीं क्या है, साफ रखना कि सामने सांसारिक जीवन में, व्यवहार में आप जैसा बोल रहे हैं तो ये चीज होने ही वाली है। छल कपट ये तो होने ही वाला है, होता ही है। तो उसके लिए फिर अभी ये 10 धर्म हमने जो बनाए हैं उसी के लिए बनाए कि साल में आपको याद रहे कि हमको इस तरफ से व्यवहार करना है, उसके लिए ये बनाए। और अगर आपका वैसा व्यवहार हो भी जाता है, छल कपट मन में आ भी जाता है, तो उसके लिए भी अपने यहाँ पे तप है, आराधना है, मन के शुद्धि के लिए आप भगवान के दर्शन करने या मंदिर में जाते हो तो आप भगवान के लिए नहीं जाते, अपने खुद के लिए जाते हो, आपकी आत्मा की शुद्धि के लिए जाते हो। भगवान को क्या करना है, आप कोई आए ना आए उनको कोई जरूरत नहीं, उनको मंदिर की भी जरूरत नहीं। वो मंदिर वगैरह आपने क्यों बनाए, अपने खुद के लिए बनाए कि बारिश ना आए भाई, ठंडी ना लगे, चलो भगवान का दर्शन करे, बैठने के लिए जगह मिले, इसलिए बनाए आपने। आप ऐसे दीवार के पास देखोगे तो आपको लगेगा नहीं कि भाई मैं यहाँ नमन करूं, पर वो मूर्ति देखने के साथ आप नमन कर सकते हो। हा व्लॉग मी इथंच संपवते। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा। सी यू इन द नेक्स्ट व्लॉग, बाय।